सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच झी 24 तासच्या बाप्पाचंही अनेक सेलिब्रिटी दर्शन घेत आहेत. कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच आपली लाडकी रील स्टार अंकिता वालावलकर आणि अभिनेता सुयश टिळकनं झी 24 तासच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कावेरी यांनी. नमस्कार मंडळी, मी कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर भगत. आज मी आणि माझो घो आम्ही इलो असो झी 24 तासच्या ऑफिसमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि तुझं खूप खूप स्वागत आहे अंकिता. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुझं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. लग्नानंतर तुझा पहिला गणेश उत्सव आहे. काय फिलिंग आहे, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. खरं तर दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या मला प्रथा परंपरा सगळ्या एक्सपिरियन्स करायला मिळतात, त्यामुळे खूप भारी वाटतंय. लग्ना आधीचा गणेश उत्सव कसा होता आणि आत्ताचा कसा आहे? दोन्ही तितकाच म्हणजे म्हणशील तर स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि आमच्या इकडे ज्या प्रथा होत्या त्या सगळ्या वेगळ्या आहेत, आता इकडच्या वेगळ्या आहेत. मग मी देवबाग आणि अलिबाग ह्या दोन्ही ठिकाणं ही मस्त एक्सप्लोअर करते. सगळं लालबाग सगळं चालू आहे. कारण मी चिंतामणीची पण फार मोठी भक्त आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे लालबागला पण यायचंच होतं. त्याच्यानंतर अलिबाग सासर आहे, देवबाग माहेर आहे. त्याच्यामुळे या सगळ्या बागेमध्ये मी सध्या इकडे तिकडे फिरते. आता अलिबागचं विसर्जन झाल्यानंतर मला परत देवबागला जायचं आहे. पहिली तर गोष्ट म्हणजे गणपती हा खूप जवळचा विषय आहे आमच्या दोघांच्याही. कारण लहानपणापासूनचे किस्से तर वेगळेच आहेत, पण आमच्या दोघांचा एक कॉमन किस्सा म्हणजे आमची पहिली भेट म्हणजे चिंतामणीच्या समोर झाली. त्याच्यामुळे तो साक्षीदार आहे आणि त्याच्यामुळे आमचं खूप मस्त चाललंय. म्हणजे जे मागितलं होतं, म्हणजे मी चिंतामणीकडे शेवटची एक गोष्ट मागितली होती ती म्हणजे अंकिता वालावलकर. त्याच्यानंतर मी आता काही मागत नाही. तिलाही माहिती आहे की मला ती नेहमी म्हणते की आपलं असं घर झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण मी कधीही मागत नाही काही. खूप दिलंयस, बास झाला. वा, काय कमाल किस्सा आहे. अंकिता, लहानपणीचा गणेशोत्सव कसा साजरा करायचीस? लहानपणी म्हणजे सगळ्यात जास्त एक्साइटमेंट असायची ती म्हणजे डेकोरेशन. जे सगळं मस्त काय ह्यावर्षी काय करता येईल आणि कसं छान बनवता येईल. आणि त्यामध्ये कसं की गावात ज्या गोष्टी उपलब्ध होतील त्या गोष्टी वापरून आपल्याला काहीतरी करायचं. जसं आम्ही मोठे झालो, शहराकडे आलो, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की हे पण मिळतं, असं पण करूया. सो त्यानंतर तो गणेशोत्सव थोडासा तसा बदलला. पण लहानपणीचं त्याच आहेत की एक गणपतीची मूर्ती आणल्यानंतर परत त्या मूर्तीला अजून काहीतरी सजावट करायची, की म्हणजे त्याच्या धोत्राला लेस लावूया बाबा, त्याला अजून काहीतरी थोडे. म्हणजे देवबागचं गणपती आणायला गेलो होतो आता, तेव्हा आणायला गेल्यानंतर तेव्हा सांगत होते की इकडे असं लावून घ्या. म्हणजे यावर्षी मला वेळ नाही मिळाला, नाहीतर मी जाऊन त्यांना खूप त्रास देते. नाही हे असं करा, नाही हे थोडं तसं करा, मला हे असं पाहिजे. कारण खूप आधी जेव्हा मला वेळ मिळायचा ना, मूर्ती घरी आणल्यानंतरही मी मूर्तीवरती मला हवं तसं काम करायचे. त्याच्यामुळे आधी मी सारखं जायचे, पण आता कामानिमित्त इथे असल्यामुळे ते शक्य नाही झालं. पण तरी पण मी त्यांना त्रास दिलाच नेहमीप्रमाणे. अलिबाग आणि देवबाग मध्ये काय फरक जाणवतो, म्हणजे रिच्युअल्स मध्ये गणेश उत्सवाच्या? आहे बऱ्यापैकी. म्हणजे यांच्या इथे आता मला आजच एक कळलं की यांच्या इथे ज्या मुली लग्न करून जातात त्यांना आणण्यासाठी, म्हणजे बहिणींना आणण्यासाठी ते जातात त्यांच्या सासरी आणि त्यांना माहेरी घेऊन येतात. मला सख्खी बहीण नाहीये, तरी पण माझ्या आत्याची मुलगी, तिचं लग्न झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी तिला घ्यायला जायचो की आता चल आपल्या घरी. म्हणजे लग्न आधी झाल्यानंतर गणपतीच्या दिवसामध्ये तो म्हटलं की तो आणायला जायचो. असं हे मी म्हटलं की हे किती भारी आहे. म्हणजे आता ज्या गोष्टीसाठी मी रडत होते की म्हणजे माहेरचा गणपती पण करायचा आहे, सासरचा गणपती पण करायचा आहे, तर इथे ह्या गोष्टी बॅलन्स्ड आहेत आणि हे असं तुम्ही करताय तर ते खूप छान आहे. आणायला जाता वगैरे. आमच्याकडे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऋषीपंचमी जी कोकणात आमच्या इथे होते, जिथे ऋषीची भाजी केली जाते, वेगवेगळ्या भाज्या आणून त्या एकत्र करून त्याच्यामध्ये म्हणजे जसे ऋषी राहायचे तशा पद्धतीने ती भाजी असते. ती भाजी बनवताना कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी काही नवऱ्याचं पुरुषांचं तोंड बघायचं नसतं. पदर असं हे करून न हे करता व्यवस्थित ती भाजी बनवायची आणि तो उपवास हे करायचा असतो. सो हे काहीतरी एक मला वेगळं एक्सपिरियन्स करता आलं. लग्न झाल्यानंतर तुमच्या दोघांचा हा पहिला गणेश उत्सव आहे, तर एक उखाणा होऊन जाऊ दे. आणि अंकिता, तुझ्याकडून नाही तर कुणालकडून, ते पण तुझ्यासाठी.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवास होतोय अलिबाग, देवबाग, लालबाग. अंकिताचं नाव घेतो. आमच्या आनंदात असू दे झी 24 तासच्या प्रेक्षकांचा सहभाग. वाव मस्त 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 खूप छान खूप छान.